नमस्कार. स्पेलिंगच्या नियमामधले जे काही आपण रूल पाहतोय त्यातला आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुरू करतोय तो 11वा रूल. लक्षात ठेवा, एक काना एक मात्रा या संकल्पना आपल्याला स्पेल्स प्रोसेस मध्ये आणण्यासाठी ओ चा वापर. कायचा वापर होतो? ओ. फॉर एक्झाम्पल कोमल. क साठी आपण के वापरायचं आहे. एक काना एक मात्रा असेल तर ओ वापरला जातो, को. म साठी एम वापरलं जातं. जोडायला काही नसेल तर ए चा वापर करायचा आहे, म. आणि ल, कोमल. खूप सोपं आहे, तुम्हाला सांगतो स्पेलिंग करणं. फक्त आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे कशासाठी आपल्याला काय वापरायचं. अजून एक शब्द बघा, मोहन. म म्हणजे एम, एक काना एक मात्रासाठी आपल्याला ओ चा वापर करायचा आहे. ह साठी एच, जोडायला काय नाही म्हणून ए. न साठी एन, मोहन. या पद्धतीने गेले. आता पुढचा एक नियम फार महत्वाचा. या संदर्भात लगेच शब्दांची प्रॅक्टिस दिलेली ऑलरेडी तुम्हाला शीट मध्ये, ती बघून करायला सुरुवात करायची तुम्हाला. नंबर 12 चा नियम असतो आपल्याला दोन मात्रे. दोन मात्रे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या शब्दामध्ये दिसतील त्यावेळेस त्याला आपल्याला वापरायचे ए आय. इथं ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही, इथं ए आय हे आपल्याला स्पेल शब्द शिकवताना आपण पाहतोय. बघा आता, खैरे. ख साठी आपण के एच वापरतो, दोन मात्रांसाठी ए आय, खै. र साठी आर वापरायचे आणि मात्रासाठी ई वापरायचे, रे. पहिल्यापासूनचे सगळे नियम लक्षात ठेवावे लागतील स्पेलिंग बनवत असताना, नाही तर मग एक दोन नियम लक्षात येईल, बाकीचे लक्षात नाही, स्पेलिंग येणार नाही. लक्षात ठेवा. जसं अजून एक आपण जर शब्द पाहायचा झाला तर याच्यामध्ये रैना. सुरेश रैना होता ना क्रिकेटमध्ये आपल्या, तो रैना. र म्हणजे आर, दोन मात्रासाठी ए आय चा वापर करायचा, रई. न म्हणजे एन आणि कानासाठी ए, रैना. या पद्धतीने आपण दोन मात्रा असलेले शब्द देखील प्रॉपर पद्धतीने स्पेल करू शकतो. आणि तिसरा महत्वाचा यातला जो नियम आहे रूट मधला, तर दॅट इज रिलेटेड विथ एक काना दोन मात्रे यांच्यासाठी आपण ए यू चा वापर करतो. कशाचा वापर करतो? ए यू. जसं बघा, एखादं जर स्पेलिंग करायचं झालं तर हा राईट. गौतम. गौतम गंभीर होता ना आपला, राईट, गौतम. ग म्हणजे जी. एक काना दोन मात्रे असेल तर ए यू लावायचं, गौ. त म्हणजे टी, जोडायला काही नाही म्हणून ए. म साठी एम, गौतम. अजून एक उदाहरण आपण याच्यामध्ये पाहूया, ते म्हणजे सौरभ. सौरभ. स म्हणजे एस, एक काना दोन मात्रे ए यू, सौ. प्रत्येक अक्षरा गणित मी स्पेल कसं करतो ते लक्षात घ्या. र साठी आर वापरायचे, स्वतःच्या मनाला सांगायचे हे स्पेल करत असताना प्रॉपर पद्धतीने, म्हणजे तुम्हाला ते करताना त्रास होणार नाही. जोडायला काही नाही म्हणून ए वापरतो आणि सौरभसाठी बी एच, सौरभ. राईट. या पद्धतीने आपल्याला 11, 12 आणि 13 या प्रॉपर पद्धतीने आपण जर पहिल्या व्हिडिओ पासून आतापर्यंत जर प्रॉपर अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला असेल तर आयुष्यभर पुन्हा कुठल्याही जनरल नावाचं स्पेल करत असताना तुम्ही चुकणार नाही, याची 100% गॅरंटी. आय होप दॅट यू माइट हॅव अंडरस्टूड द काइंड ऑफ कन्सेप्ट व्हॉट आय हॅव शेअर्ड विथ यू. राईट. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की कळायला असेल. आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करायला नक्की विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आणि पुढचे नोटिफिकेशन्स नक्की येत राहतील. अजूनही स्पेलिंगचे नियम संपलेले नाहीत, कारण जॉईंट स्टेटमेंटचे नियम आणि अजून काही स्पेसिफिक नियम आहेत जे मला तुमच्याशी शेअर करायचे. राईट. थँक्यू व्हेरी मच.